काही विचार किती टाळण्याचा प्रयत्न केला ना तरी ते आणखीनच ठळकपणे डोक्यात राहतात. असं मी एकाचा आज व्हॉट्सअप स्टेटस वाचले. पण या किती खरं असलं ना तरी सगळा इग्नोर करून आयुष्यात चलत राहावंच लागतं. ह्याच्यावर तुमचा काय मत हा कमेंट करून नक्की सांगा. आपलं कमेंट बॉक्स ऑन असतो. दुपारच्या जेवणात डाळ भात आणि रात्री थोडे चपाते उरलेले ना त्याचेच पोहे करून घेतले. आता काय काय जण एका भुगो पण म्हणत असतील. गोडाबरोबर काहीतरी तिखट हव्या म्हणजे डाळीबरोबर काहीतरी तोंडाक लाव हव्या म्हणान मग ठेचो करून घेतले. आधी लसूण सोलून घेतले. लोखंडी तव्यावर शेंगदाणे मिरची आणि लसूण परतून घेतले. ह्या सगळा खलबत्त्यात घालून कुटून घेतले आणि चवीपुरतं मीठ टाकून डब्यात भरून ठेवले. म्हटलं लसूण थोडी जास्तीची सोललेली म्हणान मग शेंगदाण्याची चटणी पण करून घेऊया. एकदम सोप्या असा. शेंगदाणे लसूण आणि सुके मिरचे मिक्सरमध्ये कचकचीत असे फिरवून घ्यायचे आणि तव्यावर थोडा तेल टाकून चटणी थोडी सुकेपर्यंत तव्यावर परतून घ्यायची. आता घरात सुके मिरचे नाही होते म्हणान मग मी आपला मालवणी मसाल्यावरच काम भागवले. आता इतक्या सगळ्या करून पण आमच्या साहेबांनी वडापाव आणलेल्यानी तो खाऊन घेतलं आणि दीदीकडे चटणी देऊ गेले ना तर त्याच्या कामात बिझी होता. तर त्याच्या कामात बिझी आहे त्याच्यामुळे ह्याचा काय घेऊ टाईम नाही म्हणून ठेवून देते. ओके बाय. वडापाव खाऊन पण पोटात उरलेल्या जागे ह्या रंगबिरंगी ताटान भरून काढल्या. चला तर मग आजच्या पुरती इतकेच गजाली. अशाच ओल्या सुक्या मालवणी गजालींसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा.